नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये आणि अ, ब, क, ड करून सर्व 59 जातीला SC मधील 59 जातीला समान न्याय मिळावा या मागणीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये मोर्चे, आंदोलने, रस्ता रोको या सगळ्या प्रक्रिया मातंग समाजाकडून होत आहेत। आता मातंग समाजाने ह्या मागण्या ज्या आहेत त्या आता केलेल्या नाहीत, तर मातंग समाजाची मागणी मागील 27 वर्षापासूनची मागणी आहे। 1 ऑगस्ट 1999ला डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी आझाद मैदानावर साखळी उपोषण 4 वर्ष केलं आणि त्या उपोषणामधून 1 ऑगस्ट 2003ला तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग नेमण्याचं काम केलं आणि त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी 2008ला तो अहवाल महाराष्ट्र सरकारकडे दाखल सुद्धा केला आणि काही कारणाने 2013ला सरकार बदललं गेलं आणि मग 2013च्या नंतर 14 पासून पुन्हा अजून या मागणीला अजून जोर आला। मग त्यामध्ये 2014 पासून ते आजतागायत विविध कार्यकर्त्यांनी, मग त्याच्यात विष्णुभाऊ कसबे असतील, रामचंद्र भरांडे असतील, सुधाकरराव भालेराव असतील, मजिंद्र सकठेजी असतील आणि मुलाखतीमध्ये जबरदस्त मुद्दे मांडण्यासाठी सुद्धा लक्ष्मणराव ढोबळे सुद्धा असतील, सचिन बगाडे असतील, हे सगळे कार्यकर्ते मातंग समाजाचे। मातंग समाज हा प्रगतीपासून दूर राहिला गेला आणि या मातंग समाजाला समान न्याय मिळाला नाही, म्हणून मातंग समाजासह तत्सम जाती 59 जातीला समान न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे आणि या मागणीला आता महाराष्ट्र सरकार न्याय देण्याच्या मार्गावर आहे आणि तो न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे असं वारंवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत। त्यांचं स्पष्ट मत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि 59 जातीला समान न्याय देण्यासाठी समतोल राखणे यासाठी मला आरक्षण उपवर्गीकरण अ, ब, क, ड करावं लागेल अशा पद्धतीच्या सुद्धा देवेंद्र फडणवीसने बाईट दिलेल्या आहेत। या बाईटमध्ये स्पष्ट म्हटलं गेलं की महाराष्ट्र सरकारचं काम आहे आम्हाला समतोल राखणे आणि सर्वांना समान न्याय देणं, हे महाराष्ट्र सरकारचं काम आहे आणि तशा प्रकारच्या आम्ही सूचनासुद्धा मागितल्या होत्या
त्या सगळ्या सूचना आपल्याकडे आलेल्या आहे आणि या 1-2 महिन्यामध्ये आम्ही हे आरक्षण उपवर्गीकरण न्यायालयाच्या आदेशानुसार निश्चित आम्ही करणार आहोत असं त्यांचं मत आहे. तर तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजासह ज्यांना आरक्षणाचा फायदा झालेला नाही अशा सर्व जाती या आरक्षणाच्या समान न्याय हक्कासाठी पुढे येत आहेत. मध्यंतरी चर्मकार महासंघानं सुद्धा या आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा दर्शवलेला आहे. खरं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये या 59 जातीला समान न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13% आरक्षण दिलेलं आहे. या 13% आरक्षणामधून सर्वांना समान न्याय मिळाला नाही असं बदर समितीचं म्हणणं आहे. आणि बदर समिती जी आहे या बदर समितीनं त्याच्यात क्लिअर लिहिलेलं आहे की मातंग समाजाला न्याय मिळालेला नाही आणि मातंग समाजासह ज्या तत्सम जाती आहेत त्या तत्सम जातीला आरक्षणाचा म्हणावा असा फायदा झालेला नाही. म्हणूनच या समितीच्या अहवालानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकार सर्व मागासलेल्या जातीला समान न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसचं आता म्हणणं आहे. महाराष्ट्रातून या 59 जाती आरक्षणाच्या बाबतीत पुढं सरसावल्या आहेत. पण काही जातींना जातीमध्ये फूट पडत आहे. जातीपासून नंबर 2ला असणाऱ्या माचंग जातीला महार बांधवापासून फोडलं जात आहे आणि आमच्यात फाटाफूट करून आरक्षणच संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे असंही पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध म्हणत आहेत. नेमकं काय प्रकार आहे? हा प्रकार आरक्षण दिल्याशिवाय कळणार नाही. जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत प्रश्न निर्माण होणार आहेत, प्रश्नाला उत्तर निर्माण होणार आहेत आणि जातीमध्ये तेढ निर्माण होणार आहे. कारण आता पूर्वाश्रमीचे महार आणि बौद्ध आणि मांग पूर्वाश्रमीचे आताचे सुद्धा मांगच या दोघांमध्ये सोशल मीडियावर एकमेकाला अश्लील भाषेत बोललं जात आहे. एकमेकांच्या महापुरुषाचा अपमानसुद्धा करण्याची प्रक्रिया सोशल मीडियावर चालू आहे. म्हणून ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देऊन सर्व जाती धर्माला समान न्याय देण्याचा जो संकल्प त्यांचा होता, त्यांचं जे स्वप्न होतं ते जर साकार करायचं असेल तर सर्व 59 जातीला आरक्षणाचा समान न्याय मिळाला पाहिजेत. हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं. या म्हणण्यानुसार महाराष्ट्र सरकारने आरक्षण उपवर्गीकरण ब करणं खूप गरजेचं आहे. आणि हे करीत असताना सोशल मीडियावर ज्या एकमेकांच्या महापुरुषाचा अपमान करण्याचा प्रयत्न करणारे काही लोक आहेत, काही लोक दोन्हीही जातीतले, कारण ते लोक अपमान करण्याचा, जातीवर अश्लील भाषेत शिवीगाळी करण्याचा, एकमेकाला टोमणे मारण्याचा हा जो प्रकार करत आहेत तो चुकीचा आहे. त्याचं कारण असं आहे की मातंग समाज आम्हाला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही असं जर म्हणत असेल
आणि ते आरक्षणाचा फायदा मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारला भांडत असेल, तर तुम्हीसुद्धा महाराष्ट्र सरकारला मातंग समाजाला आरक्षण देऊ नये, आरक्षण उपवर्गीकरण अबकड करू नये म्हणून पत्रव्यवहार करा, आंदोलनं करा, मोर्चे काढा. तुम्हाला स्वतंत्र अधिकार आहे, तुम्हाला कुणीसुद्धा अडवलेलं नाही. आणि मातंग समाज आंदोलन करेल, रस्ता रोको करेल, आरक्षण मागेल, उपोषण करेल, आंदोलन करेल, तेही त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. आरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे करेल, ते सरकारचा अधिकार आहे. किंवा न करेल त्यांना भांडण्याचा अधिकार मातंग समाजासह ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्या सर्व जाती करतील. पण सोशल मीडियावर एकमेकांना शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं, असे जर सोशल मीडियावर एकमेकांना शिवीगाळ केली जात असेल आणि महापुरुषाचा अवमान केला जात असेल, तर ज्याच्या मोबाईल नंबरवरून या अश्लील भाषा वापरून महामानवाचा किंवा एखाद्या जातीवर शिवीगाळ अश्लील करणारा जो कोण असेल त्याच्यावर नियमाप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद केले जातील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि हे पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. तर न्याय मागण्याचा अधिकार दोघाला पण आहे. इव्हन पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारकडे न्याय मागण्याचा अधिकार, स्वतंत्र अधिकार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार आहे. भाषांतर करण्याचा, संघटन उभा करण्याचा, स्वतंत्र संचार देशामध्ये करण्याचा पूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिला आहे. आणि प्रत्येकाला हे न्याय मागण्याचा अधिकार असताना तुम्ही एकमेकांना सोशल मीडियावर शिव्यागाळ करून जातीच्या बाबतीमध्ये अश्लील भाषा वापरून महापुरुषाचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? कारण महामानव जर नसते तर तुम्ही आम्ही सुखासमाधानानं आजही जगला नसता. म्हणून चुकूनही एकमेकांच्या महामानवाचा अपमान करू नका, एकमेकांना शिवीगाळ करू नका. हजारो वर्षापासून एक ताटामध्ये खाणारे हे मातंग समाज आणि महार समाजातले बांधव हे एकमेकाच्या ताटात खाणारे लोक आहेत. या प्रेमात अंतर पाडू नका. आरक्षण मिळेल नाही मिळेल हा विषय पुढचा आहे. ते सरकार आणि ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्या जाती बघून घेत्याल. पण या दोन भावाभावामध्ये कधीच भांडणं नसताना आरक्षणाचा मुद्दा समोर करून जर एकमेकाला शिवीगाळ करत असाल तर ते चुकीचं आहे. हे तुम्ही आत्मपरीक्षण करा. मातंग समाज अंधश्रद्धा बाळगतो का? बाळगतो, खरं आहे. मातंग समाजाने बौद्ध धर्माचे विचार स्वीकारलेत का? काही लोकांनी स्वीकारलेत, काही लोकांनी स्वीकारले नाहीत, हेही खरं आहे. मातंग समाज पोतराजकी करतो असा तुमचा आरोप आहे. मग हिंदू महार समाजामध्ये पोतराज नाहीत का? असाही प्रश्न आहे. तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारलाय, मातंग समाजानं स्वीकारला नाही असं म्हणता येईल का? तर ते चुकीचं आहे. मातंग समाजाने सुद्धा बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. त्यांचे विचार पवित्र विचार, त्याची अंमलबजावणी केली का? तर दोन्हीही समाजाने ती अंमलबजावणी तेवढ्या प्रमाणामध्ये केलेली नाही, हे खरं आहे.
आणि खरं म्हणलं तर 1956च्या अगोदर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धासोबत मातंग समाजाचे प्रशिंजित राजे हे सुद्धा मातंग समाजाचे होते. मध्ये बौद्ध धम्माला पूर्वीपासून मानणारा मातंग समाज आहे आणि हिंदू महार समाज 14 ऑक्टोबर 1956 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारला. तेव्हापासून हिंदू महार समाज बौद्धाकडे वळलेला आहे. हे धम्माचा महापुरुषाच्या विचाराचा पगडा मातंग समाजावर आहे, तो कुणालाही नाकारता येणार नाही. आणि तुम्ही जरी म्हणत असाल ना, तुम्ही बाबासाहेब आंबेडकराला मानत नाहीत, बुद्धांना मानत नाहीत, हे साफ खोटं. याचं कारण असं आहे की तुम्ही कितीही उलंग्या दुलंग्यानं बोललात, कोपर खिळ्या मारून बोललात, तरीही मातंग समाज 1 इंचही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून लांब जाणार नाही, दूर जाणार नाही. तुम्ही माना म्हणल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला आम्ही मानायचं का? आणि तुम्ही नाही म्हणल्यामुळं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला सोडायचे का? हे आमच्या मनातून अंतःकरणातून तुम्ही सांगितल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही मान्य करायचे आणि तुम्ही नाही सांगितल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही नाकारायचे. हे कुणी शिकवलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगानं मान्य केलेत, देशानं मान्य केलेत. आम्ही कोण त्यांना नाकारणार आहे? आणि तुम्ही म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांना बेईमान झाले, गद्दार झाले, हरामखोर आहेत, नीच आहेत, बेईमान अवलादी आहेत. तुम्ही आमचे परीक्षक आहात का? तुम्ही आम्हाला तपासले का? आम्ही विचार मानत नाहीत असं तुम्ही कशावरून म्हणता? आम्ही तुम्हाला काय हृदय फाडून दाखवायचं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही मानतोय? तुम्ही परीक्षक आहात आणि तुम्ही परीक्षक आहात म्हणून आम्हाला तुम्ही मान्य करून घ्या. आमचं परिवर्तन झालंय आणि ते झालंय फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळंच. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही नाकारणारे नाहीत. पूर्वी बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानणारेच आहोत, आजही मानत आहोत आणि पुढेही मानत राहणार. हे पक्क लक्षात घ्या. आरक्षणाचा मुद्दा पुढं करून तुम्ही आम्हाला शिवीगाळ करू नका. आम्ही तुम्हाला शिवीगाळ करत नाहीत. आमच्या मागण्या महाराष्ट्र सरकारकडे आहेत. तुम्ही आरक्षण देणारे नाहीत, तुम्हाला आरक्षण मान्य नाही, आरक्षणाचा विरोध आहे, हे खरं आहे. ते महाराष्ट्र सरकारला तुम्ही विरोध करा, पण उगाचच भावाभावामध्ये शिवीगाळ करून एकमेकांमध्ये वाद निर्माण करू नका. आपण पूर्वाश्रमीचे महार आणि पूर्वाश्रमीचे मांग हे पूर्वीपासून एकत्र आहोत, याच्या पुढेही एकत्र राहूया. स्वतंत्र अधिकार आणि स्वतंत्र न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते जर नियमाप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या कलमाप्रमाणे जर मागत असतील तर ते त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. तुम्हाला वाईट वाटत असेल, आरक्षण मिळू नये असं वाटत असेल तर महाराष्ट्र सरकारला तुम्ही पत्रव्यवहार करा, निवेदन करा, मोर्चे काढा, आंदोलन काढा, काय करायचे ते करा. पण दोघांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान न्याय दिलेला आहे, सरकारला भांडण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण भांडत राहू या सरकारला. तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण होऊ नये म्हणून भांडा,
आम्ही आरक्षण मिळावं म्हणून भांडू, कारण प्रत्येकाला अधिकार न्याय मागण्याचा आहे. म्हणून हे सरकारकडं मातंग समाजासह ज्यांना आरक्षण मिळाले नाही त्या सर्वच जाती सरकारकडं न्याय मागत आहेत. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये खरंच देवेंद्र फडणवीस आरक्षण उपवर्गीकरण अ ब कड न्यायालयाचा आदर करून हे आरक्षण उपवर्गीकरण करणार का, आणि करणार तर कधीपर्यंत करणार, याकडेच महाराष्ट्रातल्या तमाम अनुसूचित जातीमधील 59 जातीचं लक्ष लागलेलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय महाराष्ट्र सरकार करणार आहे तेच पाहूया. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा, कारण ते विचार मातंग समाज म्हणतोय. आम्ही सरकारला आरक्षण मागतोय. आम्हाला तुम्ही सोशल मीडियावर अपमानित करू नका, आमच्या महामानवाला अपमानित करू नका. आमचं भांडण हिंदू महार बांधवासोबत नाही, आमचं भांडण सरकारसोबत आहे. हे हिंदू महार आणि हिंदू मांग या दोन्हीही जातीने समजून घ्यावं, कारण नवबौद्ध झालेल्या बौद्ध बांधवाशी मातंग समाजाचं कसलंही वैरत्व नाही, कारण बौद्ध बांधव हे बुद्धांच्या विचारानं चालतात. ज्यांनी ज्यांनी अजूनही टिशीवर हिंदू महार ठेवलेला आहे त्या हिंदू महाराला आणि हिंदू मांगांना आरक्षण राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. त्या आरक्षणाचा वाद आहे, कारण आरक्षणाच्या 59 जातीमध्ये बौद्धांना आरक्षण दिलेलं आहे असं कुठंही नाही. त्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे तर त्यांनी खुशाल घ्यावा, पण बौद्ध या फॉर्मवर हिंदू महार जातीचा उल्लेख नाही. आणि हिंदू महार आणि हिंदू मांग या दोन जातीसह 59 जातीला आरक्षणाचा समान हिस्सा मिळावा, याच विषयावर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.